ज्याची वर्क ऑर्डर आली ते काम झालं पाहिजे. ज्याला नसलं करायचं तुम्ही वर्क ऑर्डर कॅन्सल करा आणि दुसऱ्या दिवशी मला देऊन टाका. बाकीची काम कसं रेग्युलर कुठं बाबत बैठक घेतली. आता काय निर्णय झाले, काय तक्रारी होत्या? धाराशिव शहरात कचरा असेल, रस्त्याची अंतर्गत रस्त्याचे विषय असतील किंवा बाकीचे जे विषय आहेत, पाणी पुरवठा, स्वच्छता, ह्या सगळ्या विषयाबाबतीत नागरिकांच्या सर्वसामान्य माणसाच्या बऱ्याच दिवसाच्या तक्रारी होत्या. या अनुषंगाने जिल्हाधिकारी आणि नवीन जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, मुख्य अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली आणि त्यात जी 140 कोटीची कामं नगरवृत्तांची त्याला थांबलेली टेंडर झालेलं नाही, याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करणे. स्वच्छतेच्या बाबतीत जे कचऱ्याचं कॉन्ट्रॅक्टर आहे तो काम करत नाही, मग त्याचं टेंडर रिकॉल करून नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमणे. स्ट्रीट लाईटच्या बाबतीत शासनाकडे प्रस्ताव पाठवला की त्यातून बाहेर पडून त्या स्ट्रीट लाईट दुरुस्त करणे. अशा अनेक समस्या होत्या, त्यावर चर्चा झाली आणि याला एक विहित मर्यादा घालून दिली. जी कामं मंजूर आहेत पण कामं होत नाहीत, काही सार्वजनिक बांधकामे वगैरे काम आहेत, ती कामं जाणीवपूर्वक केली जात नाहीत, ही कामं सुद्धा विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी संबंधींना सूचना दिलेल्या आहेत.